हॅलो हाय नमस्कार, मी सारिका क्राफ्ट अँड क्रिएटिव्ह चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले 36 इंचाचा प्रिन्स कट ब्लाउज कसं शिवायचं। तर आज आपण बघूयात की बॅक नेक डिझाइन कसं शिवायचं। तर ऑलरेडी ह्याच्यावर वर्क आहे, तर ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग आज बघणार आहोत। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला असं फ्रंट नवीन डिझाइन प्रिन्स कट दाखवलेले, तर ह्याचं मेजरमेंट देखील सेम घेतलेले आहे। जे फ्रंटमध्ये घेतलेले आहे, लांबी 15 इंच, शोल्डर 6 इंच आणि आर्म होल 5.5 इंच, अशाच पद्धतीने मी हे देखील ह्याचं मेजरमेंट घेतलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी वर्क असलेल्या काठपदराच्या साडीचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं हे तुम्हाला आज दाखवणार आहे। तर बघू शकता, मेन फॅब्रिक आणि अस्तर सेम साईजचं मी कट करून घेतलेला आहे। ठीक आहे, तर आधी आपल्याला मेन फॅब्रिकवर जसं वर्क आहे तसं आपल्याला आधी मार्क करून घ्यायचं आहे। जसं आपण मार्क केलं आहे, नंतर सेंटर मार्क काढून त्याच्यावरच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, सेंटर मार्क केलेला आहे आणि अस्तरचं देखील सेंटर मार्क काढून आपल्याला अगदी मधोमध ठेवून घ्यायचं आहे। ठीक आहे, नंतर आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, जेणेकरून कापड सरकणार नाही। अशा पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। सगळीकडे मी आता पिनअप करून घेते। तर मैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा। तर बघू शकता, अशाच पद्धतीने सगळीकडे मी पिनअप लावून घेतलेला आहे। नंतर आपण जसं मार्क केलेलं आहे त्याच्यावरच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। हे बघू शकता, आतून दिसतं मला अस्तरमधून, तर ह्या व्हिडिओमध्ये थोडंसं दिसत नाही आहे, मला स्टिच करताना दिसतं, त्याच्यावरच मी स्टिच करून घेत आहे। जसं वर्क आहे त्याच्या भोवती जे मार्क केलेलं आहे त्याच्यावरच नंतर आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। ठीक आहे, कटिंग केल्यानंतर आपल्याला साईड कट देखील लावून घ्यायचं आहे। साईड कट केल्यानंतर आपल्याला सरळ बाजू पलटी करून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये अगदी स्टेप बाय स्टेप सांगण्याचा मी प्रयत्न केलेले आहे। तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला सरळ बाजू पलटी करून त्याच्यावर देखील आपल्याला डबल स्टिच करून घ्यायचं आहे वरतून। तर बघू शकता मैत्रिणींनो, तर हल्ली आता वर्क असलेले ब्लाऊज भरपूर मिळत आहेत रेडीमेड असलेले। तर तुम्ही देखील अशा पद्धतीची साडी घेऊन तुम्ही घरच्या घरी अशा पद्धतीने ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग सांगितलेले आहे, नक्की ट्राय करा। तर बघू शकता, अशा पद्धतीने मी वरतून देखील स्टिच करून घेतलेला आहे। नंतर आपल्याला साईडने देखील आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा असलेला कापड आपल्याला कापून घ्यायचा आहे। जरी तुम्ही नवीन असाल तरी देखील तुम्ही हे ब्लाऊज सहजपणे शिवू शकता, थोडी सोपी पद्धत सांगितलेली आहे। जरी तुम्हाला काही कळत नसेल तर नक्की मला कमेंटमध्ये विचारा, नक्की त्याचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन। तर बघू शकता, स्टिच करून झालेला आहे, एक्स्ट्राचं कापड मी कापून घेत आहे। फिनिशिंग देखील खूप छान आलेली आहे। यंदाच्या पाडव्याला तर मी असं युनिक ब्लाऊज डिझाईन केलेली आहे पाडव्यासाठी। तर बघू शकता, नंतर आपल्याला अगदी मधोमध आपल्याला 4 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे आणि तिथून देखील अर्धा इंचावर टक्स करून घ्यायचा आहे। हे बघू शकता तुम्ही, व्हिडिओमध्ये 4 इंचाचा मी मेजरमेंट घेतलेला आहे 4 इंचावर आणि अशा पद्धतीने मार्क करून तिथे देखील टक्स करून घ्यायचं आहे, बॅक टक्स। मैत्रिणींनो, बॅक टक्स लावल्यामुळे फिटिंगला खूप छान बसतं हे ब्लाऊज। तर अशा पद्धतीने दोन्हीकडे देखील मी टक्स लावून घेतलेला आहे, बघू शकता। नंतर मी 1 इंचाचा असा मी काठपदराचा लेस घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने मी ती खाली लावून घेत आहे, कारण हे ऑलरेडी डिझाईन असल्यामुळे खाली लेस नाही आलतं, म्हणून मी एक्स्ट्राच अर्धा इंचावर अशा पद्धतीने लावून घेत आहे। 1 इंचाचा मी लेस लावून घेत आहे। तुमच्या साडीला जर अशा पद्धतीने काठ नसेल तर तुम्ही लेसचा देखील यूज करू शकता। तर बघू शकता, खूप छान हे लेस वाटत आहे। 1 इंचाचं लावले फक्त मी, बघू शकता फिनिशिंगला देखील खूप छान आले। तर बघू शकता, खूप छान हे ब्लाऊज डिझाईन वाटत आहे। तर लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले हे 36 साईजचं प्रिन्स कट, ह्याचं कटिंग आणि स्टिचिंग देखील दाखवलेले। नंतर आपल्याला हे दोन्ही आता जोडून घ्यायचं आहे। हे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। सरळ बाजू एकमेकासमोर ठेवून अशा पद्धतीने ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्याचं स्लीवचं कटिंग नेक्स्ट व्हिडिओमध्ये येईल, कारण ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं की खूप मोठं होईल व्हिडिओ, म्हणून मी
नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते घेऊन येणार आहे। तर अशा पद्धतीने दोन्ही देखील आपल्याला जोडून घ्यायचं आहे। हे बघू शकता खूप छान वाटत आहे ही ब्लाऊज डिझाईन, नक्की ट्राय करा। त्याच पद्धतीने दोन्ही देखील मी जोडून घेतलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्लीव्स कसे लावायचे आणि स्लीव डिझाईन कसे केले हे तुम्हाला दाखवणार आहे। तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशा आशा करते। भेटू अशाच नव्या व्हिडिओ बरोबर, तोपर्यंत बाय बाय।